पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, कार्यसंचालनालय तसेच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात अशोक हांडे यांचे लेखन आणि संकल्पना असणारा मराठी बाणा हा 70 mm मराठी कार्यक्रम संपन्न झाला। तत्पूर्वी कोकण नमन कला मंचाचे अध्यक्ष पी.टी. कांबळे यांनी झाकडी पारंपरिक कलेच्या माध्यमातून नमन, स्तवन, गणगवळण सादर केले। मराठी बाणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मराठी सण, उत्सव, परंपरा, भूपाळी, शेतकरी गीत, वासुदेव वारकऱ्यांची दिंडी, धनगरी नृत्य, ठाकर नृत्य, कोळी नृत्य, आगरी नृत्य, भजन, गवळण, भारूड, दहीहंडी, गणेश उत्सव, लेझिमच्या माध्यमातून गीत, संगीत आणि नृत्य आविष्कारातून सादर करून उपस्थितांची मने जिंकली। पालकमंत्री उदय सामंत यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते। रत्नागिरीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विशेषतः ज्यांचा कार्यक्रम आहे रत्नागिरीमध्ये अशोक हांडे यांचा पूर्ण संच। मला तर आता असं वाटतं की तुमच्या संचाची लोक असं म्हणणार की मला आता तुम्ही 5 दिवस मिळाले, कारण मी मराठी बाणा 16 वेळा मला बघून झालेला आहे। आज 17 बघण्यासाठी मी उपस्थित आहे। अशोकजी, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की महाराष्ट्राची संस्कृती ही 7 समुद्र पार करण्याची क्रिया तर महाराष्ट्राच्या आणि विशेषतः कोकणच्या समुद्राला पूर्ण केली असेल अशोक हांडे केली। त्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद आणि समाधान देतो आहे। रत्नागिरीकरांना मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची की मी आणि अशोक हांडेच्या विकास संस्थेवर काम करतो, परंतु संस्थेमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सहकार्य करतात हे इतकं महत्वाचं आहे। ते कदाचित ते नंतर कार्यक्रमामध्ये सांगतील, पण मराठी रंगभूमीवरचा किंवा अशा कार्यक्रमांमधला अशोक हांडे अशी व्यक्ती आहे की ज्याने सलग 2 ते 2.5 शो मराठी बाणा एकूण 11 मराठी बाणाचे 2000 जास्त आणि म्हणून कोकणवासियांना अभिमान आहे की अशोक हांडेंचं नाव हे फक्त महाराष्ट्रात नाही तर जागतिक पातळीवर देखील घेतलं जातं की आपली मराठी आणि मराठीची संस्कृती ही फक्त कोकणामध्ये मर्यादित राहिली नाही तर हांडेंमुळे ती जगभरामध्ये गेलेली आहे। याचा देखील मला अभिमान आहे। जास्त वेळ घेणार नाही, रत्नागिरीकरांना अनेक विनंती करायची आहे। या सांस्कृतिक महोत्सव असाच 5 दिवस चालणार आहे। आज कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झाला, मला देखील कळले, पण 7 वाजता कार्यक्रम सुरू करून आपल्याला 10 वाजता संपवायचं आहे आणि म्हणून कलाकारांना सहकार्य देखील करणं तेवढंच अपेक्षित आहे। अशोकजी, आपण आज रत्नागिरीमध्ये आलात, तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाचं देखील स्वागत करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम प्रशासनाने या ठिकाणी आयोजित केलाय। हा सांस्कृतिक महोत्सव असंच आता 5 दिवस चालू राहणार आहे, त्याचा आस्वाद रत्नागिरीकरांनी घ्यावा विनंती करतो।